सणासुदीला वातावरण एकदम चैतन्यमय असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपणास साखर चौथीचे गणपती पाहावयास मिळतील आणि त्याचबरोबर एकत्र येणारी फॅमिली, विविध प्रकारची संस्कृती, विविध प्रकारची कला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील। साखर चौथीच्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला एपिसोड आहे साखर चौथीचे गणपती 2024। नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिला असेल गणपतीचा आणि तुम्ही म्हटलं की हा शेती कुठे दाखवतो, तर सांगतो तुम्हाला रस्ता शेतीमधून आहे। तर आता आपण जाणार आहोत गणपती पाहायला। आता विचार केला असेल गणपती कुठले, माहितीच आहे तुम्हाला की साखर चौथीचा गणपती। गेल्या वर्षी देखील आपण व्हिडिओ बनवला होता आणि यंदा देखील आपण व्हिडिओ बनवतो, पण यंदा आपण माहिती आहे तुम्हाला की थोडा पण चेंजेस करतो त्याच्यामध्ये, आणि चेंजेस करावंच पाहिजे, नाहीतर व्ह्यू वाढत नाही। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे मी सांगतो तुम्हाला की गेल्या वर्षी आम्ही साखर चौथीचा व्हिडिओ बनवला होता, परंतु व्ह्यू मात्र फारच कमी आले होते। बघू आता यंदा आपण परत प्रयत्न करतो। जर आपण ज्यांच्या गणपतीची शूटिंग बनवतो त्याही काय चांगलं सहकार्य वगैरे केलं, रिस्पॉन्स चांगला दिला आणि जर व्ह्यू जर आपल्या 1000च्या पार गेले तर पुढच्या वर्षी आपण व्हिडिओ बनवू। आता हे व्हिडिओमध्ये मी मेन्शन करतो, प्रत्येकाला पर्सनल बोलू शकत नाही मी। तर जाऊया आपण आता गणपती पाहायला। तर मी सर्वप्रथम सुरुवात माझ्या बहिणीच्या घरातूनच केलेली आहे, जेणेकरून काय होईल की मी इथं म्हणजे कसं माझ्या गावापासून दूर आहे, त्यामुळे ऍक्टिव्हिटी घ्यायला मला यायला जमणार नाही, म्हणून सुरुवातच माझ्या बहिणीच्या घराच्या गणपतीपासून करतो। बघा बाजूला एकदम सुंदर जंगल आणि त्या जंगलाच्या बाजूला शेती हिरवीगार, आणि त्या हिरवीगार शेतीच्या मध्ये बसले टुमदार घर। आता आपल्याला याच घरात गणपती पाहायला जायचं आहे। गणपतीजवळ तोंडी भजन घेणे ही फार मोठी जुनी परंपरा आहे। आज आपण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध कला संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत।
जशी आपल्याला गणपती बाप्पाची आवड आहे ना, त्याचप्रमाणे या लहान मुलांना देखील गणपती बाप्पाची आवड आहे. खरोखर सांगतो की या लहान मुलांचा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवा. आज आपल्या बाप्पाची आवड कशी निर्माण झाली ते आपण पाहतच आहोत. तर आता संध्याकाळ झालेली आहे, आता वेळ झालेली आहे जेवणाची, बरोबर. आता तुम्ही विषय केला असेल की आता मध्ये टॉपिकमध्ये हा जेवणाचा विषय काय काढतो. तर आता आपली फॅमिली जी आहे कशी सगळीकडे वेगवेगळी झालेली आहे, माहिती आहे, कारण कालानुरूप बदल होत असतात. एकदम विभक्त फॅमिलीचा म्हणजे आता जमाना आला आहे. परंतु आपण आजच्या दिवशी आता बघा, मी पहिल्यांदा विषय काढला काय जेवणाचा, जेवण, बरोबर आहे. तर आपण त्या बाप्पाशी आलेलो आहोत, तिथं अखंड फॅमिली जी आहे ना, म्हणजे आता अखंड फॅमिली म्हणजे काय की 2 आई वडील 2 मुलं वगैरे ते नाही आहे. अखंड फॅमिली म्हणजे कसं आहे की एकेकाली आपल्याकडे एक आजोबा असायचे, त्याला 5 मुलं असायची, त्या 5 मुलांची आणखी त्याची फॅमिली वगैरे असायची. तर ती एकत्र येऊन कसा हा सण साजरा करते, एकत्र येऊन कसं त्या स्नेहभोजनाचा आनंद घेतात, तर ते पाहायला आपण आलेलो आहोत. तर मी आता तुम्हाला ठिकाण सांगत नाही, कारण हा ट्रॅव्हल ब्लॉग नाही, फक्त काय आहे की आपली संस्कृती जी आहे ती आपल्या जगभर पोहोचवायची आहे. त्यासाठी आपल्याला जाणार एक छोटासा प्रयत्न आहे. सहकार्य तुमचं तर असेलच, आणि गणपती बाप्पा तर आपल्याला नेहमी आशीर्वाद देतात. बघा, गणपती बाप्पामध्ये किती ताकद आहे की ते सर्वांना एकत्र आणतात. असे आपण कधी एकत्र येत नाही, पण गणपती बाप्पा नेहमी एकत्र आणतात. ह्यावेळची आपली ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटीनुसार आपण आता चालतो. आशा करतो की यश मिळेल, यश नक्कीच मिळेल. गणपती बाप्पा सोबत आहे, जाऊया आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आपल्याला या गणपती बाप्पाच्या जवळ स्नेहभोजनाचा कार्यक्रम मिळतो. पहा, आता जेवण बनवण्याची तयारी चालू आहे. कसं आहे की सर्व फॅमिली एकत्र येते आणि या जेवणाचा आस्वाद घेते, हेच वैशिष्ट्य आहे. आपल्या या गणपतीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ही मुख्य अशी ॲक्टिव्हिटी आहे, कारण प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे आणि ह्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. बाजूला हे जे अण्णा आहेत ते नेहमी लाईटचे काम करतात, त्यांची नेहमीची ड्युटी. जाऊया आता आपण थोड्याच वेळात जेवायला. चला आता थोडं मनोरंजनाकडे वळूया. आता मनोरंजन म्हणजे काय, तुम्हाला नक्की त्याची प्रचिती येईल.
तयार झालेली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे खंदिरीला. नमस्कार अण्णा. नमस्कार. आम्हाला खंदिरी नेणार का? हो नक्की. चला आता अण्णा आपलं खंदिरी नेतो. हो चला चला. चला आता अण्णा आपल्याला खंदिरी नेतील. अण्णा घरात आणलं तुम्ही, खंदिरी कुठे आहे? या ना, ही काय खंदिरी आहे? अरे बाप रे, चला आता आपण खंदिरी पाहू घेऊया. फादर्स ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार दलाची स्थापना करून आपल्या स्वराज्याला आणखी बळकटी मिळवली होती आणि त्याचीच साक्ष देणारा खंदेरी आज चक्क श्री नरेश पाटील यांच्या घरी त्यांनी साकारलेला आहे. त्यांना मी याच्याबद्दल माहिती विचारली की तुम्ही खंदेरीत का साकारली, तर त्यांनी सांगितलं की आमचं जीवन या दर्यासागरावर अवलंबून आहे. भैरदेव आम्हाला मदत करतो नेहमी या आमच्या कामामध्ये आणि तिथूनच आम्ही दरवेळी खंदेरीला जातो आणि आमच्या देवाला नमस्कार करतो. तो म्हणजे वेतालदेव आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्यांनी त्यांच्या घरी ही खंदेरी साकारलेली आहे. आज आपण ही खंदेरी पाहणार आहोत, अगदी समुद्रामध्ये जाण्याचा आनंद घेणार आहोत आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन देखील करणार आहोत. मिळूया आपण दुसऱ्या भागामध्ये. पहिला भाग आता मी इथे समाप्त करतो, कारण अजून बरंच काही पाहायचं आहे आणि बरंच काही मजा घ्यायची आहे. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.